गणपती सूर्यचंद्रवरुणयेममिरविति देवी कुबेरहि तैषेति जो सर्वज्ञानी दयाघन मुनिहृदयी जाचे करीते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या ज्ञाने भासे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीची असे पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कवना करावी म्या आपलं चिंतन चालू आहे विचारसागरातलं चौथा तरंग परिणामवाद आणि विवर्तवाद. म्हणून परिणामवाद काल झाला आपला. परिणामवादाची लक्षणं काय सांगितले त्याच्यामध्ये एक उपादान असतं आणि की निमित्त असतं. त्याला दृष्टांत दिले. दुसरा एखादा घट करायचा असेल तर त्याला उपादान माती असते आणि ती थोपटणं चाक कुंभार हे निमित्त कारण असतात. जसं तुम्हाला लोणी करायचं असेल तर दुधापासूनच दही तयार होत असतं आणि दह्यापासूनच लोणी तयार होत असतं. म्हणून दूध मुराले तेची दही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दूध मुरलं त्याचंच काय तयार झालं म्हणून दूध उपादान कारण आहे, दही त्याचं कार्य आहे. म्हणून कार्य आणि कारण, उपादान कारण आणि निमित्त कारण. म्हणून आपला रात्री जो विषय झाला परिणाम, म्हणून हे मायेचा परिणाम आहे. जग त्रिगुणात्मक जे प्रतीत केलं आलं याच्या पाठीमागं कारण कोण आहे? ती माया उपादान कारण आहे. ते मायेनंच केलं हे सगळं. आधी कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पायी कानोबा तेरे तेरे ते. तिथे एक ढालगज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली. मग ढालगज म्हणजे ती माया. अशी ती माया, त्या मायेनंच असणारं तीन गुण तयार केले. तीन गुणापासून तीन देव झाले, ब्रह्म विष्णू महेश मज देखता झाले. आणि तीन गुण ते तीन देव आणि तीन देवला तीन कामं. ब्रह्मदेवाने जगाची निर्मिती केली, विष्णू त्या जगाचा सांभाळ करतो आणि महादेव त्या जगाचा नाश करतो. ब्रह्म विष्णू आणि महेश हे तीन गुणाचे, एक रजगुणाचा ब्रह्मदेव, तमोगुणाचे महादेव आणि सत्वगुणाचे विष्णू, असे तीन गुणाचे कोण आहेत? हे तीन देव. हे कोणापासून? तर मायेपासून. अशी ती माया. म्हणून मायेचा परिणाम ते हे जग. मायेचा परिणाम तेच काय आहे? म्हणून परिणामवाद सांगत असताना त्याची एक व्याख्या केली शास्त्रकारांनी. म्हणून परिणाम सांगत असताना उपादान कारणाच्या समसत्तावान, उपादान कारणाच्या सत्तावान आणि अन्यथा रूप. रूप कसं त्याचं वेगळं आहे. सत्ता दोघांची सारखीची. जसं मातीची आणि घटाची सारखी सत्ता आहे, दह्याची आणि दुधाची सारखी सत्ता आहे. दही पांढरं शुभ्र आणि दूध बी पांढरं शुभ्र, पण रूप अन्यथा आहे. दूध पातळ आहे, दही घंट आहे. दूध गोड आहे, दही आंबट आहे. म्हणून अन्यथा विपरीत आहे त्याचे. त्याचा स्वभाव कसा आहे? दुधाचा स्वभाव वेगळा आणि दह्याचा स्वभाव वेगळा, मातीचा स्वभाव वेगळा, घटाचा स्वभाव वेगळा. म्हणून उपादान कारणाच्या समसत्यवान आणि अन्यथा रूप
हाच परिणामवाद आहे. असाच आपण काय पाहिला परिणामवाद. त्याच्यावर बऱ्याच ठिकाणी भगवंतांनी बी गीतेमध्ये सांगितलं अर्जुनाला, ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलं, दृष्टी वेधली कवळे ते चांदण्या ते म्हणे पिवळे. म्हणून निर्मळ माझ्या स्वरूपी निर्मळ देखती दोष, जोरे विटाळले मुख ते अण्णा ते म्हणे कडू विख. हा माणूस माणूस मानिती माते, असे दृष्टांत दिले. म्हणून बऱ्याच ठिकाणी अशा वव्या बी आलेल्या आहेत. माझ्या विस्तारलेपणाची निनावी हे जग चिन्हो ह्या घरी, जैसे दूध मुराले स्वभावे तेची दैही. म्हणून बीजच झाले तरू का भंगाराचे अलंकारू, तैसा अमज एकाचा विस्तारू ते हे जग. ज्ञानेश्वरीत वर्णन केलं भगवंतानी, ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर ज्ञानेश्वरीच्या वव्या तुमच्या पुढं ठेवल्या. बीजच झाले तरू, बीजच काय झालं वृक्ष झालं, आणि वृक्ष मोडे पुन्हा बीज घडे, चालू युगापत. मग बीज आधी का वृक्ष आधी? दोन्ही अनादी, उत्तर नाही त्याला. दोन्ही बी कसे? मग कोणचा अनादी? बी आधी का वृक्ष आधी? हे उत्तर तुमच्याकडं. हां, मग तुम्ही म्हणता नाही बी आधी. मग बी आलं कुठून? बी आलं कुठून? वृक्षातून. मग वृक्ष आधी म्हणजे वृक्ष आधी, तर मग वृक्ष तयार कुठून झाला? मग आता कोणचं अनादी? डोकं चलत नाही. अनादी. दोन्ही बी काय सांगावं लागते ते अनादी. तशी माया बी कशी आहे? अनादी आहे. ब्रह्म बी अनादी आहे, पण माया अनादी शांत आहे. ज्ञान झाल्यावर ती राहत नाही. कोण झाल्यावर? ज्ञान. ज्याला ब्रह्मज्ञान झालं, ज्याला मोक्ष झाला, मी आत्मा आहे असा प्रोक्ष कळालं, निवारवणी जाये माया. माया काय झाली? निवृत्त झाली. म्हणून अमृतानुभवात बी चिंतन सांगितलेलं आहे माऊलीनं. ऐशी निरुपाधिके जे जगाचे जनिके, ह्या जगाला जन्म देणारे हे दोघं बी, एकटं चैतन्य नाही आणि एकटी माया नाही. तिला काही करता येत नाही. चैतन्याला करता येतं पण तिच्याशिवाय नाही. त्याला राहता येतं पण काही करायचं असेल तर ती लागती, आणि तिला तर त्याच्या वाचून राहता येत नाही करता बी येत नाही. अशी दोघं बी अनादी. ऐशी निरुपाधिके जे जगाचे जनके, तैसे मिया वंदिले म्हणून मुळके देवो देवी. हे मुळात दोघं येतं दाम्पत्य अनादी काळापासून. म्हणून हे जगतीचा परिणाम आहे. म्हणून असा परिणामवाद आपण रात्री पाहिला. काय पाहिला आपण? परिणामवाद. मग हे जग दिसायलं या काय परिणाम? मायेचा परिणाम. तुम्हाला जे खरं वाटायलं, जग दिसायलं, हे पिंड ब्रह्मांड वाटायलं, हे कोणाचा परिणाम आहे? मायेचा, अज्ञानाचा परिणाम आहे. जर अज्ञान गेलं, बघा झोपीमध्ये स्वप्नात जे दिसलं ते झोपीचा परिणाम. एखाद्या माणसाला भयानक स्वप्न पडू लागले, ह्या वायदाकडं जाय, त्या वायदाकडं घाय, याची दोरी घी, त्याची पेटी घी, झोपताना उशाला खुरपं घी, कडची घी. काहून की सांगितलं उशाला काय घ्यायचा? लोखंड घ्यायचा, आणि खांडाखाली झोपू नका, गंगाकडं पाय करून झोपू. ते सगळे उपाय केले त्यांनी, सगळं केलं, पण झोप लागली की त्याला काय पडू लागले? स्वप्न पडू लागले. तेव्हा मग म्हणला काय महाराज बापा मला औषध तरी द्या. म्हणजे झालं काय? म्हणले झोपलं की मला स्वप्न पडते. म्हणजे खरं औषध देऊ का खोटं देऊ? आता लोक तो कशी घेतली औषधं? खोटे घेतली. मी तुला आता खरं सांगतो, खरं देतो तुला औषध. तुला जर स्वप्न पडतं मला नाबद ठेवू नको. तुला पडणार नाही स्वप्न. म्हणे द्या बापा ते तर पाहिजे. मला बेजार आहे मी. कशाने? स्वप्नाने बेजार आहे. काय करावं काय नाही कळना मला. इतके स्वप्न पडायले भयानक. म्हणले काही नको करू, तू झोपूच नको. तो काय करू नको. तुला जर स्वप्न पडलं तर मला विचार, फक्त तू झोपू नको. तो झोपलाच नाही तर स्वप्न पडत नाही त्याला. म्हणजे झोपलं की स्वप्न. तसे तुम्ही अज्ञानाची झोप आहे तुम्हाला. कशाची झोप?
अज्ञानाची झोप आहे ती असणारी प्रारब्धाने लागलेली झोप आहे. पण दुसरी अनादिकालापासून अज्ञानाची झोप आहे. अविद्येची अनिता विश्वस्वप्नाचा धांदा भोगीत होता प्रबोधा अनादि झोप अज्ञानाची झोप अनादिकालापासून. आजची आहे का ती? अनादिकालापासून अज्ञानाची झोप आहे. त्या झोपेमध्येही विश्वरूप स्वप्न पडलं तुम्हाला. स्वप्नच हे पण स्वप्न वाटणं हे काय आहे? स्वप्नच हे. जशी त्या गवळणीत म्हणली आली वराडाने बसली टेकणी. वराडा आलं कुठं बसलं? टेकन देऊन बसलं. मस्त तकवेन गिकवेन नुसतं टेकनच बसलं नाही तर बेजार करायला पण. त्या वराडनी काय करायला आता? या पुढं या. बेजार करायला आता. 1 तास झालं बेजार केलं. वऱ्हाडाने बेजार करून टाकलं त्या लोकायला. मग त्याच्यातले 2-4 शहाणे होते. ते म्हणले तुम्ही आधी विचारायला कोणाकोण आले ते? हे नवरी कोण आहेत का नवरदेवा कोण आहेत? विचारलं तुम्ही नवरी कोण आलात का नवरदेवा कोण? म्हणे आम्हाला नवरदेव माहीत नाही, नवरी माहीत नाही. व्यवस्था दिसली. काय दिसली? हे गाद्या टाकलेली दिसल्या, तकवे दिसले. बसलोच आम्ही मस्त. आली वऱ्हाडणी बैसली टेकणी. तसे आपण वऱ्हाड आहेत. आलो तर मस्त बसलो. कुठं? इथं. देहावर बसलेत कोणी, इंद्रियावर बसलेत कोणी, जगावर बसलेत कोणी, पिंडावर बसलेत, ब्रह्मांडावर बसलेत. कुठं येऊन बसले? हां, इथं येऊन बसलो. आली वऱ्हाडणी बैसाली टेकली. कोण तो नवरा? कोण ती नवरी? माहीत नाही नवरा कोण आहे. नवरी हां. म्हणून वऱ्हाड हे स्वप्न गेम आहे. अरे वऱ्हाड नाही, हे सगळं काय आहे? हे वऱ्हाडणी बी नाही त्याने, हे वऱ्हाड बी नाही, हे सगळं काय आहे? स्वप्न आहे. म्हणून स्वप्नीचे चेईले जाईल राजा. राया म्हणजे राजा. हे राजा हे स्वप्न आहे, हे जाणार आहे. बऱ्याच जणांचं स्वप्न गेलंय, बरेच गेले त्या स्वप्नातून उठू आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा पाठी जाग म्हणून उठा उठा जागा पाठी आहे. भयाले मोठे पंढरी वाचून रीता ठाव नाही कोठे. म्हणून हा विवर्तवाद. म्हणून जग नाही स्वप्न आहे. काय? ज्याला तुम्ही जग म्हणाले ते काय? स्वप्न नाही. आणि स्वप्न कुठं असतं का? हे स्वप्न भासतं का खरं असतं? स्वप्न भास आहे का खास येते? तसं जगात भास आहे, खास नाही. काहीच खरं नाही याच्यातला. हा असणारा आपण परिणामवाद म्हणजे कशामुळं दिसलं? कशाचा परिणाम आहे? मायेचा परिणाम. या जगाला कारणच कोण आहे? माया. माया म्हणजे जी नाही ती. बघा नारदानी भगवंताला बसले आणि इतकंच मागितलं की देवा तू ती माया माया म्हणते ती मला दाखव बरं. काय दाखव? म्हणे नारद म्हणे तुम्ही खुशाल भजन करावं, कशाला नादी लागता? कशाच्या? पण आता भक्ताचे लाड कोण पुरीत असतो? देव पुरीत असतो. म्हणले बरं काही हरकत नाही. आता तुमची काय मागायतले, तुम्ही मागायतले तरी काय माया दाखव म्हणून. आणि मग गप्पा गिप्पा झाल्या, विचारपूस झाली. म्हणले आहेत का सगळे खुशाल? म्हणले खुशाला आहेच काय मायाजो? एक चिपुळ्या येईना आहेच काय मायाजो? त्यासारखा थोडाच परिवार वाढलेला आहे. मग 16,000 108 बायकांनी, एक एकीला 10 पोरणी, एक पोरगी. मज आता सकाळी सांगा मला कितकाले येतं, किती गणित झालं त्याचं. 16,108 बायका, एका बाईला 10 पोर आणि 1 पोरगी. मग आता 16,000 गुणिले 108. मग सकाळी सकाळी तुम्ही हिशेब करा सारे रात आणि उद्या सांगा मला इतके झाले महाराज. महाराज झाले काय ते लेकरं असा तो हा तो यासारखा थोडाच परिवार आहे. मग काय लग्न करा वाटायले काय तुम्हाला आता? म्हणजे मला कोण देणार आहे आता? इथं पोरायला देईन कोणी तर मला कोण देणार आहे आता? असं कोण म्हणाले?
नारद म्हणाले, म्हणले मग देवा याच्या त्याच्या दिवस तुला 16,108 ह्या त्याच्यातलीच एक घालती दिली मला. हां तो तरी कुठं लग्न लावून आणल्या, सगळ्या पळूनच आणलेल्या आहेत. हां ज्याच्यातली मला काय दी. म्हणले असं करा ना अर्धा, जिथं मी नाही ती तुमची. ज्या महालात ज्या मंदिरात मी नाही ही कोणाची. म्हणले आता हे तर सोपं आहे. काऊन की माणूस एकदा हे झालं की विवेक संपत असतो माणसाचा. कोण लोभ तयार झाला तर विवेक राहत नसतो, मोह तयार झाला तर विवेक राहत नसतो, विवेक संपून जात असतो. इतकं कळलं नारदाला की देव व्यापक आहे. हां घटो घटो मे राम रमाया, कुठं नाही तो सर्व घटी राम. एक तरी मंदिर रिकाम आहे का त्याच्या वाचून. हे सगळे मंदिरच आहेत, हे सगळे काय आहेत आणि त्याच्यात राम आहे. आता वाटत नाही का राम नाही. वाटत नाही. हां आता कव्हा वाटायचं तुम्हाला. नाही कव्हा वाटून घेता बरं. आता हे मंदिर नाही याच्यात राम नाही का असं वाटत नाही. रामाला मंदिराला कुठंतरी जाता तुम्ही, देवासाठी कुठंतरी जाता. 2 धाम जाताल, 4 धामाला जाताल, गावात तरी जाताल कुठं. कोणासाठी. काऊन की त्या मंदिरात कोण आहे आणि ह्या मंदिरात देव आहे असं कुठं कळालं बरं. वास्तव नाही का, हे खरं नाही का. ह्या मंदिरात बी कोण आहे. हां देव आहे, हे मंदिर आहे. म्हणून हे देवाचे मंदिर. बरं याला पुरावे आहेत. हे देवाचे आत आत्मा परमेश्वर. कोणाचं मंदिर आहे ते तरी गौंड्याने बांधलेलं मंदिर आहे. दारू पिऊ पिऊ ते का नीट आहेत का गौंडी. हां त्याला दारू प्यायल्याशिवाय करताच येत नाही. ते आधी पोटात आणि मग हातात. कोणाच्या त्याला वाळू देणारे तसे झुलत झुलतच गणारे ते त्याच्याशिवाय त्याला ते कामच करता येत नाही. आणि ते लोकांनी बांधलेलं मंदिर, मजुराचे त्याला हात लागलेले. हे देवानी बांधलेलं मंदिर. याची ह्या मंदिर बांधायला कोणाचे हात लागलेत. देवाचे. हां म्हणून हे देवाचे मंदिरात आत्मा परमेश्वरात आत्माच परमेश्वर आहे. म्हणून हेच मंदिर आहे. म्हणून हृदय संपुष्टी साठवी. म्हणून तर ती जनाबाई म्हणते विठ्ठल धरीला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर, हृदय बंदी खाना केला. कुठं बांधलं त्याला. हृदयात बांधलं. म्हणून देवाला कुठं बंदी खाना करायचा. हृदयात ठेवायचं त्याला. आणि त्याची बसण्याची जागाच काय आहे. हृदय. ज्या हृदयात देव ठेवायचा त्या हृदयात तुम्ही संसार ठेवला. अडचण काय झाली. ज्या हृदयात काय ठेवायचा देव ठेवायचा त्या हृदयात काय ठेवलं आपण. घर, घरातले वस्तू, वाटी घरातली पण तुमच्या हृदयात आहे. तुम्हाला वाटो का न वाटो. घरातली फुटकी वाटी पण कुठे आहे तुमच्या हृदयात. सगळं कुठं घातलंय तुम्ही हृदयात ठेवलंय. जे जे आहे तुमचं घर हृदयात, तुमचं नाव हृदयात, तुमचं गाव हृदयात, तुमचा तालुका हृदयात, जिल्हा हृदयात, तुमची जात हृदयात. हे सगळं कुठं ठेवलंय हृदयात. आणि देव कुठं घातलाय बाहेर. कुठं तरी देव बाहेर पाहिले तुम्ही. आतला देव बाहेर घातला आणि बाहेरचा संसार आत ठेवला. म्हणून देव कळण्याकरता अडचणी आली. म्हणून ध्यानात घ्या. मग नारदाला दाखली बघा माया देवाने. सगळा फिरला देव कुठं सापडा नाही. देव सगळीकडं भरलेला. कुठं स्नान करायला, कुठं जेवण करायला, कुठं इडा खालीत, कुठं गप्पा मारायलेत, कुठं लेक पोरगी वाट लावायलेत, कुठं जावाई आलेत. आता एवढा कारभार म्हणल्या. फिरलं आणि शेवटी निघून गेलं तिथून नदीत. म्हणजे आता लई बेजार झालं आपलं. एका विहिरीत उडी टाकली वरून आलं पाहत तर नथच नाकाला. नारदाची कोण झाली नारदी. लगेच भील आला तिकून. 2-4 पाखरं हातात. लगेच दोघायचं लग्न लागलं तिकडंच. ते लग्न कशाचं लॉकडाऊनमधलं लग्न ते.
भेलच झाला देवच झाला. बरं ना कुठे तिथे लगेच चालला संसार जोगायचा. ही भिलीन आणि हे भिली हे नारदाला खावा माहीतच नाही न काही करायचं. आयता खाणारा माणूस. आणि मग ती पाखरं मारून आणायची चल कर भाजी. तिला काय माहीत भाजी कशी करायची. हां आणि मग नाही केली की बद मारायचा. असा मारायचा की दृढ पाठीचं. 60 पोरं 61 पोरगी. कोणाला? हां जी 61 एकदा जीवनात येत असती माणसाची. तुमच्या येऊन गेली का एखादा? एकदाच येते. काही काहीचे येतं बी नाही. जीवनात 61 वर्षाच्या नंतर 61 येत असती. तिलाच आपण काय म्हणतो? कपिला षष्ठी. ती नारदाची पोरगी नारदिनीची. असे 60 पोरं 61 पोरगी का झाली? कटाळं म्हणे हो बुवा असा आहे की येतो मारितो येतो मारितो येतो मारितो. नीट बोलत नाही काहीच नाही. याला दुसरं काही कामच नाही. बताबत काय करतो? कदरली ना ती संसाराला. तुम्ही कदरलेले आहेत पण करताना काय? म्हणून जे तिथून पळ काढला की त्या इरीत उडी टाकली. मला आता जीवत देते आता वाचतच नाही अशी. याला म्हणावं का संसार म्हणे. कव्हा बदकेच कव्हा रट्टेच. सगळं दुःख त्याच्या सुख तर नाहीच. बुडी टाकली वर आले तर ते आलं. नारद झाले ती पुन्हा. आणि मग गेले पुन्हा द्वारकेत. आले का म्हणले नारदा? म्हणले हो आलो. त्याला काय माहीत नारदाला हे काय झालं मागून. आणि देवाला सट माहीत असतं. देवाला त्यांनीच सगळं केलं त्याला काय माहीत नाही. न सांगता तुम्हाला कळू येते. म्हणले आहेत का लेकरं बाळ खुशाल? बघा नाक खाजिलं बरोबर कळालं की हे सगळी कारस्थान कोणाची याची. म्हणून खेळ तो येण्याची खेळावा. म्हणले नारदा पाच का माया पुन्हा. म्हणले बस झाली ती माया बस झाली. पाहिली म्या माया. तशी ही काय आहे? माया. म्हणून ध्यानात घ्या इथं. म्हणून ही तिचाच परिणाम आहे. आपण रात्री त्याचं चिंतन केलं. आज विवर्तवादाचं चिंतन. म्हणून आता विवर्ताचे लक्षण असे की अधिष्ठानाहून विपरीत स्वभाववान. अधिष्ठानाहून विपरीत स्वभाववान. अधिष्ठान जसं सर्प आणि दोरी. दोरी अधिष्ठान सर्प अध्यस्त. सिम्पली अधिष्ठान आणि रजत त्याच्यावर भासणारी चांदी अध्यस्त. एखादा असणार लाकूड उभं आहे. त्या लाकडावर माणूस दिसतो किंवा भूत दिसतो. लाकूड अधिष्ठान. ते माणूस आणि ते भूत असो की माणूस असो ते अध्यस्त आहे. कळालं ना? अधिष्ठान ना अध्यस्त. अधिष्ठान ना अध्यस्तचं कळालं ना? दोरी अधिष्ठान आहे आणि सर्प भासलेला अध्यस्त आहे. त्या दोरीवर काय भासला? सिम्पलीवर काय भासलं? रजत भासलं. चांदी भासली. अध्यस्त आहे. सिम्पली अधिष्ठान आहे. लाकूड अधिष्ठान आहे. त्याच्यावर दिसणारा माणूस किंवा दिसणारा असणारा भूत हे अध्यस्त आहे. कधी कधी आपली सावली आपल्याला भेडविती भूत वाटती. मागं मागं आली कोणाची सावली. मग ती सावली अध्यस्त आणि हे शरीर अधिष्ठान. तसं अध्यस्त म्हणून इथं महाराज म्हणतात अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान. अधिष्ठानाहून विपरीत. दोरी व्यावहारिक आहे. सर्प प्रातिभाषिक आहे. सर्प कसा आहे? प्रातिभाषिक दिसण्यापुरता आहे. दोरी कळाल्यानंतर सर्प गेला का मेला. दोरी कळाली सर्प कुठं गेला का मेला. गेला बी नाही मेला बी नाही. तो मुळात पाहिलाच नव्हता. तो सर्प भासला दोरी न कळल्यामुळं. कशामुळं भासला? हां म्हणून ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत. कशावर दिसला? म्हणून ते दिसण्याला कारण आहेत. पुन्हा येईल पुढं तो विषय. मंद अंधकार. अंधकार कसा होता? मंद प्रकाशन असणारा अंधार. लख प्रकाशन होता आणि गडद अंधार बी नव्हता. त्याला आपण सौसांज म्हणतो. त्यालाच काय म्हणतो?
सौसान म्हणजे लख प्रकाश बी नाही आणि गडद लख प्रकाश असता तर दोरीच कळाली असती आणि गडद अंधार असला असता तर दोरी कळाली बी नसती. म्हणून तिथं काहीतरी आहे. असं काय झाला, भ्रम झाला सुरुवातीला. काहीतरी आहे असं पाहिलं लांबून, काहीतरी आहे. आणि असं असतं ना वाकडं तिकडं, मग सरपच हे असं जे पडे नाही काय पडाय हो, सरपच हे चवळी नजर. आणि मग त्याला काय वाटायला, तो सर्प वाटायला. आणि मग त्यांनी थांबा 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 थांबा, किडू हे काय, किडू हे थांबा थांबा, सगळे सर्प हे दगड फेक हे करते जातं का ते. म्हणजे नाही नाही नाही, कातणीवर आलेलं दिसतो, यांनी काहीतरी खाल्लेलं दिसतं. ठेव काय खोकलं न पाय वाजले तरी जाईन. आणि तितक्यात असणारी त्याला लागली होती काडी, निघालं रक्त आणि लागलं पान. मग भेद्र पान लागलं मला, डसलं म्हणे तो. तिथून उडी टाकायची की मला दिसलं, का डसला किडू तरी कापराचे, लहरी येती साचे. घरी नेलं त्याला. घरी नेल्यानंतर त्याला विलाद केले त्याच्यावर. त्याला मिरची खाऊ घातली. कस काय लागायली, कत्ताई तिखट लागना, कस काय लागना, कत्ताई 2-4 मिरच्या खाल्ल्या पण काय लागना. आणि त्या भेणीच्या पात्र बघा, आमच्या तिथं ती बामणीला वावरातून मी येऊ लागलो आणि ती वड्यातून जाऊ लागली. तिला डसली, सरप डसला का नाही कोणा, पण ती धामीन गेली अशी. आणि तिनं उडी मारली आणि तिला लागली काडी. आणि तिला वाटलं मला काय डसली, सरपट डसलं तिला. काय माहीत, धामीन मी पाहिली ती, ही धामीन हिनीला काही होत नाही. पण ती घाबरली ना. तिला मिरच्या खाल्लं द्यायचं, तिनं 2-4 मिरच्या कच खाल्ल्या. भेन कत्तही तिखट लागेल ना तुम्हाला. गुळ खायला द्याला नाही, मला गोडच लागेना. काय लागेना, गोड लागाना, कोडू लागायला. गुळ कसा लागायला, कोडू. आणि मिरच्या तिखट लागणं काहीच होईना. लिंबाचा पाला गोड लागायला. काय लागायला, लिंबाचा पाला गोडू असतो का गोड असतो. पण तिला कसा लागू लागला, गोड. गुळ कडू. ध्यानात घ्या, तसंच परमार्थ कडू लागायलाय. कसा लागायला, दुपारा 12चं लग्न असतं, 4 लागत तरी दम धरतीत माणसं तिथं. कुठं, लग्नात. लग्न कितीचं आहे, 12चा टाईम आहे. आणि वाजलेत किती, 4 वाजले तरी वऱ्हाडणी. हवा घालू फॅन नाही, काय नाही. पण त्यांनी जे केलेलं होतं ते मेकअप चट गळून गेलं. काम येऊ राहिलंच नाही ते मेकअप. पांढऱ्या फटक झाल्या. तरी पण लग्न लागल्याशिवाय जातच नाही. काय लागल्याशिवाय, म्हणजे 4 तास बसल्या तरी त्याला त्याचं काही वाटत नाही. 10 मिनिटं जास्त झाली, कशाला, लवकर सोडा. पाठ कसा सोडा, काऊन की आम्हाला पाठ टाकायची आथरणावर. आम्हाला आथरणावर काय टाकायची, पाठ. म्हणजे झोपायचं, घरी जाऊ, घरी जायची गडबड. म्हणून विषय ध्यानात या, जाऊ द्या तो विषय आपला. म्हणून जसं गोड परमार्थ लागे कडू, विषयाचा पडी पाडू. गोड परमार्थ कडू, विषय तो गोडू जीवाशी झाला. अरे संसार कडू हे, इतका कडू आहे की त्याच्यात मरण आहे. किती कडू आहे संसार, तुम्हाला का अनुभव नाही त्याच्यातलं. तुम्हाला काय गोड लागलं, काय चांगलं आहे त्याच्यातलं. हां, सगळीकडून शेख आहे, सगळीकडून त्रास आहे, सगळीकडून दुःख आहे. आणि त्या सगळ्या दुःखामध्ये तुम्ही त्याच्या सुखाची इच्छा करायली. ज्याच्याकडून सगळं दुःख आहे, कोण सुख नाही त्याच्यात. कोण्या बाजूनी सुख आहे संसारात. हां, बालपण गेलं खेळण्यात, गर्भवास भोगला 9 महिने 9 दिवस दुःखातच. बालपण गेलं. बघा
दुःखचं एक आणि इलाज दुसरा. तसंच येते. ती म्हातारी येते मान पडली, दुखायला त्याचं पोट, आणि ती म्हातारी काय म्हणती, मग रुमाल्या वाटण्या. इतकुसच लेकरू, आणि मग त्या पोराच्या काय करते ती, रुमाल्या वाटण्या झोळणीत टाकती, असं फिरती असं फिरती असं. आता ते लेकरूच कसं आहे, ते खवळं लेकरू, ते 2-3 महिन्याचं लेकरून जी म्हातारी बा त्याचं रुमाल्या वाटण्या करती, घेते इकडं पाय इकडं, इकडं पाय इकडं, त्याच्या हे बेजार. आणि मग म्हणती नाही तुम्हीच आंघोळ घाला, काल तुम्ही आंघोळ घातली तर पोरगं प्याला पण उठलं नाही. कशाला उठणं, हिचे भांडे घासू घासू घोरबडीच्या काताड्यावाने हात झालेले आहेत. आणि मग ते कन्हारायचं नाही तर काय होईल, ते कन्हारून झोपलं त्याला चेवच येईन ना. मरता मरता वाचलो म्हणे बाबा, म्हातारी आधी पाहिली की आरडत ते चिरचिर आली दुश्मन. आपला विषय चालला कडू असणारा संसार गोड लागायला, आणि गोड परमार्थ हां. विषय लिंबत बहु गोडी आला, भजन गुळतो मज कडू झाला, वित्ता हानीचा गळा झेंडू फुटला, अशुद्ध अशुचाची येताती गराळा ओ लोभ सर्प डंखला, करू काय स्वार्थ संपत्तीने जड झाला पाय. म्हणून इथं महाराज म्हणतात अधिष्ठानाच्या विपरीत स्वभावान. अधिष्ठान वेगळं आणि त्या जे भासलं त्याचा स्वभाव कसा आहे, वेगळा. दोरी व्यावहारिक सत्तेतली आणि तो असणाऱ्या सर्प प्रातिभाषिक सत्तेतला. खोटा आहे तो. त्याचं दिसला की दोरी कळाल्यानंतर त्याचं मडं पडलं नाही किंवा तो निघून बी गेला नाही, तो मुळात नव्हताच, भासला होता. तसं म्हणून इथं महाराज म्हणतात आणि अन्यथा रप्तो विवर्त, त्यालाच काय म्हणते, विवर्त, वेगळा. विवर्त म्हणजे वेगळं होणं. तर महा सांगते विवर्त म्हणजे वेगळं. बघा लक्षात घ्या, विवर्त म्हणजे वेगळं. त्या सर्पाहून दोरी वेगळी आहे. सर्प दोरी नाही आणि दोरी सर्प नाही. थोडं ध्यानात घ्या. दोरी सर्प झाली का, सर्पाचा आणि त्या दोरीचा काही संबंध आहे का, काही संबंध नाही. दोरी दोरी रूपानीच आहे आणि सर्प नाहीच, नसल्यालाच भासला, नसून भासला. कोण, सर्प. तसं हे जग नसून भासलं तुमच्यावर. तुम्ही कोण आणि हे जग काय आहे हे भासमान आहे, केवळ भास आहे. कशाचा, बघा 16व्या अध्यायात सुरुवातीलाच मावळत विश्वा भासू, नवल उदयला चंडांसू. अंतकरणामध्ये सूर्य असणारा उगवला, कोणचा, बोधरूपी सूर्य, सद्गुरूरूपी सूर्य उगवला माझ्या अंतकरणामध्ये, हृदयामध्ये उगवला. आणि मग विश्वच मावळं, मावळत विश्वाभासू, मावळ विश्व. उदय नवल केलं त्या चंडांसू म्हणजे सूर्य उगवला हृदयामध्ये, बोध झाला हृदयात, आणि त्याच्या बोधाने हे असणारं जग मावळं, कल्पित ठेलं. म्हणून अन्यथारोप हा विवर्त. याचे स्पष्टीकरण असे, लाकडावर पुरुष भ्रम होतो. कशावर, स्नायू म्हणजे लाकूड. लाकडावरच काय दिसला, लाकडावरच माणूस दिसला, उच्ची उच. त्याला जसं मुंडकं दिसलं, दोंड हात तुंडकी होती त्याला बी, असे दुंडकं दिसले हात, आणि खाली पाय दिसले त्याला, खाली पाय अशा दुंडकच होते. कशाचे, लाकडाच्या याचेच. मग काय दिसला त्याला, माणूस उच्ची उच. अरे बापरे, काय हो, माणूस. माणूस म्हणाव का भूत म्हणाव, कशावर, लाकडावर. काऊन की लाकूड कळलं इतका अंधार बी प्रकाश नव्हता, आणि काहीच कळत नाही इतकं अंधार किट नव्हता असं. आणि त्या दिवशी अमावस्या होती पुन्हा, आणि याने टाकून आलेला होता पुन्हा. झुलत चलू लागला, गपकन काय पुढं रोज पाहणार त्या लाकडाला. पण त्या दिवशी मात्र ते लाकूड पाहिल्याबरोबर याला काय दिसलं, आधी दिसला माणूस, आणि मग दिसलं भूत. अब भूत जबर मोठे ग, बाई झाली झडपण, करू गत काही.
खोलशील त्याला तिथं त्या भूतानी, म्हणून ध्यानात घ्या. म्हणून त्या लाकडावर जसं माणसाची कल्पना केली, स्नायू पुरुष होतो या ठिकाणी. अधिष्ठान स्नायू म्हणजे असणारं, त्या अधिष्ठान असणारं लाकूड ते व्यावहारिक सत्तेतला आहे. ते लाकूड व्यावहारिक सत्तेतला आहे. आणि तो माणूस प्रातिभाषिक आहे. तो दिसणारा माणूस कसा आहे, व्यावहारिक का प्रातिभाषिक? प्रातिभाषिक दिसण्या म्हणजे नाहीच तो. तिथं कल्पना केली व पुरुष प्रतिभाषिक म्हणून सत्तेतला आहे. अधिष्ठान म्हणून बघा 3 सत्ता आहेत, व्यावहारिक, प्रातिभाषिक आणि परमार्थिक. किती सत्ता आहे आता ही व्यावहारिक सत्ता आहे. तुम्हाला मन इंद्रिय घेऊन जे दिसतं ही कोणची सत्ता आहे? ही व्यावहारिक सत्ता आहे. हा व्यवहार आहे. काय काय घेऊन? मन घेऊन, इंद्रिय घेऊन. मन आहे असणारे, मन इंद्रिय घेऊन हे तुम्हाला प्रतिक्रिया येतं. ही कोणची सत्ता? व्यावहारिक सत्ता. हा काय म्हणून हा व्यवहार बी त्याचा सांगितलंय. म्हणून हा लटिका व्यवहार सांगितलं बी. कसा आहे पुन्हा? तुम्हाला दिसू द्या पण लटका आहे, ते खरा नाही. जे जे दिसल ते ते खरं नाही. मन घेऊन दिसो की इंद्रिय घेऊन दिसो, हे सगळं खोटं आहे. जे जे उमटलंय मनात, मनाने दिसतं इंद्रियाद्वारे, हे सगळं खोटं आहे. लटिका व्यवहार सर्व हा सगळा संसार खोटा आहे. मनाने दिसणारा, इंद्रियाने कळणारा सगळं खोटं आहे. काहीच खरं नाही. पण आपलं अनादिकालापासून याला खरं समजलेलं आहे. पिंड मी वाटतो आणि ब्रह्मांड खरं वाटतं. आणि पिंड बी भ्रम आहे आणि ब्रह्मांड बी काय आहे? भ्रम आहे. पिंडी दे स्थिती, ब्रह्मांडी पसारा. हरी विने सारा व्यर्थ भ्रम आहे, केवळ भ्रम आहे. भ्रम म्हणजे नाहीच. भ्रम म्हणजे नसलेली प्रतीती, खोटी प्रतीती. म्हणून इथं महाराज म्हणतात जसा पुरुष हा प्रातिभाषिक आहे, लाकूड हा व्यावहारिक आहे. लाकूड कसं आहे? व्यावहारिक. आता जर असंच विद्ध राहिलं महिना 2 महिने तर लाकडावरच यावं लागणार आहे. कशावर यावं लागणार आहे? म्हणजे तुम्हाला इंधनाकडे जावं लागेल, लाकडं जमा करावं लागतील, चुली पेटी कशा का होईना काय मांडावं लागतील, चुली, आणि त्याच्यावर स्वयंपाक करून खावा लागल. परिस्थिती तशी आली. काय आली? तशी परिस्थिती आली. म्हणून लाकूड हे असणारे व्यावहारिक सत्तेतलं आहे. आणि त्याच्यावर भासणारा असणारा माणूस हा प्रातिभाषिक आहे. म्हणून ह्या दोन्ही सत्ता कळून घ्या. जसा जंगलातला भाग व्यावहारिक आहे आणि तुमच्या घरामध्ये चित्र काढलेलं आहे कशाचं, मग तुम्हाला पाहिल्यावर भेव वाटत का काही वाटत? हां, काहीच वाटत नाही. तुम्हाला माहिती आहे काय आहे? चित्र हे, चित्र हे प्रमाण आहे, भासमान आहे, ते भासलेलं आहे. केवळ काय आता तुम्ही पाहता टी व्हीमध्ये अनेक माणसं अनेक असणारे दिसते तुम्हाला, मग ते खरे आहेत का? ते दिसत नाहीत का? खरे नाहीत. टी व्हीत तुम्हाला पाऊस पडल्याला दिसायला, अग्नी पेटल्याला दिसायला, एका माणसाने दुसऱ्या माणसाला गोळ्या घातल्या, मग तुम्हाला ते कसं वाटायलं? हां, खरं वाटतं का? नाही, भास येते. चित्र आहेत ते. काय ते? चित्र आहेत. तसंच हे बी जे दिसायलं तुम्हाला, हे बी भासच आहे, हे व्यावहारिक आहे. त्याला काय म्हणावं? आणि स्वप्न प्रातिभाषिक आहे, दिसण्यापुरतं. तिथं काहीच नव्हतं, तिथं नदी नव्हती, तिथं झाडं नव्हते, तिथं काहीच नाही, पण नसून भासलं ते, त्याला म्हणते स्वप्न. ते भास आहे, हे व्यावहारिक आहे. आणि ह्या दोन्हीच्या पुढं जे पारमार्थिक, त्याला काय म्हणावं? पारमार्थिक. ज्याचा कधीच नाश नाही, ज्याचा कधी अंत नाही, जे सतत आहे, आनंद स्वरूप आहे, चितघन आहे, ते असणारे पारमार्थिक सत्ता आहे. त्याहून पुरुषाचा स्वभाव म्हणजे सत्ता ही विपरीत आहे व स्नायू रूपाहून पुरुषाचे रूप अन्यथा म्हणजे वेगळे आहे.
निराळे आहे. याकरिता पुरुष हा विवर्त आहे. म्हणून पुरुष आणि ते लाकूड विवर्त आहे. लाकूड व्यावहारिक सत्तेतलं आहे आणि तो पुरुष प्रातिभाषिक सत्तेतला आहे. म्हणून विवर्त आहे म्हणजे वेगळा आहे. विवर्त आहे म्हणजे तसे तुम्ही ह्या देहाहून, ह्या इंद्रियाहून, ह्या प्राणाहून, ह्या मनाहून विवर्त आहेत म्हणजे वेगळे आहात. देहाचा आणि तुमचा काय नाही संबंध नाही. आधी नव्हता, पुढं राहणार नाही आणि आता दिसत असला तरी खरा नाही. हे कळतं का नाही? आता याचा आणि तुमचा संबंध अगोदर होता का? नाही. पुढं राहणार आहे का? चिरकाल नाही. आणि आता असला तरी काय नाही, फक्त जागृतीपुरता आहे. हो, किती आहे? आणि जागृतीपुरता. जागृतीत बी तुमची वृत्ती जर शरीर स्वस्थ असेल तर तुमची वृत्ती शरीरावर बी येत नाही, बाहेर विषयाकडे असते. शरीरावर कावा येते? जेव्हा याचं दुखायलं कुठं. म्हणून तर माणसं संध्याकाळी म्हणते लय अंग ठणकत, चरायला निघतं दुखणं. कवा? आणि दिवसा फिरायला निघत. अरे तू ही वृत्ती अंत म्हणजे शरीरावर आली. बहिर्मुख वृत्ती होती ती बहिर्मुख राहिली नाही. ती कुठं आली? अंतर्मुख आली. मग एक एक दाखवायला ते गुडघे दुखायले, कंबर दुखायली, टकुर दुखायलं, सगळे ते दाखवितं. मग कारण की ती वृत्ती कुठं आली? शरीरावर आली. आणि बाहेरच असती ती दिवसा. शब्दाकडं असती, नाही तर गंधाकडं असती, नाही तर रसाकडं असती, नाही तर स्पर्शाकडं असती. वृत्ती कुठं असती? बहिर्मुखच असती, गुंगलेलीच असती. कुठं तरी ती रमलेली असती बाहेर. कोण? तुमची वृत्ती डोळ्यात जाऊन रूपाकडे जात असती, कानात येऊन शब्दाकडे जाती, नाकात येऊन गंधाकडे जाती, जिभीत येऊन रसाकडे जाती, त्वचेवर स्पर्शाकडे जाती. वृत्ती, तुमची वृत्ती बाहेर असती दिवसभर आणि संध्याकाळी मात्र ती काय होती? अंतर्मुख होती. मग शरीर दाखवती ती. ज्यावेळेस माणसाचं काही दुखत असेल त्यावेळेस वृत्ती शरीरावर राहते. कुठं राहती? शरीरावर. म्हणून त्याला विषयातून सुख भोगायचं असतं. म्हणून ती बिमारी आवडत नसते. कारण की विषय भोगता येईना. बिमारी आली म्हणजे काय भोगता येईना? चांगलं चुंगलं खाता येईना, बाहेर कुठं फिरायला जाता येईना, पडून राहावं लागायला. डॉक्टरांनी सांगितलं आता तुम्ही फिरू नका, काही खाऊ नका, जास्त बोलू नका, सगळं नका नकाच आहे त्याला. आणि मग ते जातं कदरून. कोण कदरतं? ते बिमार माणूस. ते म्हणतो अशा जगण्याला काय करायचं, मरो. हे जगणं काही खरं नाही. कसं जगणं पाहिजे तुम्हाला? हे सगळं घेऊन नसतं खाता आलं पाहिजे, पाहता आलं पाहिजे, ऐकू बी आलं पाहिजे. काही बी खाल्लं तरी काही होऊ नये, काही पाहिलं तरी काही होऊ नये, किती ऐकलं तरी हे पाहिजे तुम्हाला. आणि हे कवरक राहतं. बरं आहे, हे कवरक राहील. संपणार आहे एक दिवस. डोळे जाणार, कान जाणार का? गेलेत काय कायचे? गेले का नाही कान? जाणार जाणार. हे जाणार म्हणजे पाहुणे आहेत ते आलेले आहेत. काही काळ राहिले तुमचे आणि एक दिवस काय होणार? जाणार. एक दिवस तुमच्या शरीरातले प्राण बी जाणार. हे चालू आहे ना भाता. हे भाता बी काय होणार? जाणार. आणि मग प्राण गेल्यानंतर काय राहिलं? मग हेच लोक तुम्ही ज्याला तुमचं म्हणत होते तेच लोक तुम्हाला बिगर इसानाच्या पाण्याने आंघोळ घालणार. लय तुम्हाला इसान लागत होतं ना. मग कोणतं पाणी? बिगर इसानाचं पाणी. आणि मग तुम्हाला रडत रडत काय करणार? वाट लावणार आणि तिथं नेऊन फुकवून देणार. हे बरं, हे सगळ्याचंच आहे का कोणाकोणाचंच आहे? हां, हे श्राप हे का खरं आहे? हे असं घटना होणार का नाही? त्याच्या आधी काहीतरी करावं ना माणसाने, समजून घ्या. म्हणून तुमच्यावर हे सगळं आध्यस्त आहे आणि तुम्ही याच्यावर विवर्त आहात. तुमचा आणि याचा काय नाही
संबंध नाही. तुम्ही त्याचा तादात्म्य केला, अहंकार धरलाय. काय धरलाय? तादात्म्य धरले ना, अहंकार धरलाय. तुकाराम महाराजाकडे देह होता पण तादात्म्य नव्हता, अहंकार नव्हता. देह नव्हता का, पण काय नव्हतं? अहंकार नव्हता, तादात्म्य नव्हतं. इतका तादात्म्य नव्हतं. महाराज जर भजन करीत बसले तर पाखरं येऊन बसायचे अंगावर. काय येऊन बसायचे? पाखरं येऊन बसायचे खांद्यावर, डोक्यावर. काय बसायचे? म्हणजे इतकी वृत्ती अंतर्मुख झाली की दगडावानीच त्या पाखराला वाटतं दगडच आहे, झाडच आहे असं वाटायचं. म्हणून ते सगळे ते म्हणून बसायचे ते अंगावर, कारण की अहंकार नव्हता. तुका म्हणे आता गेला अहंकार, त्याचे अभंग आहेत. झालो तदाकार नित्यशुद्ध, तदाकार झालो, नित्यशुद्ध झालो. आता अहंकार राहिला नाही आणि अहंकारामुळं तर जीवपणा आलेला आहे. अहंकारच दुःखाला काय आहे? कारण आहे. म्हणून इथं महाराज म्हणतात तुम्ही याच्यावर विवर्त आहेत. त्याप्रमाणे रज्जूपही चैतन्य आश्रित अविद्या ही सर्पाचे उपादान कारण आहे व अंतकरणोपही चैतन्य आश्रित अविद्या ही म्हणून ज्ञानाचे उपादान कारण आहे. याच्या पुढं सांगतो आता. हा थोडं बारीक चिंतन आहे. त्याप्रमाणे रज्जूपही चैतन्य आश्रित अविद्या. आता दोरी उपहित, सगळ्याला उपहित चैतन्याचे बघा. सर्वा घटी राम, जे जे आहे आत्ता बी त्याला अधिष्ठान उपहित कोण आहे? चैतन्याचे. उपहित चैतन्याचे. जे दिसू द्या सर्वा घटी, जे जे दिसल तुम्हाला त्याला उपहित चैतन्याचे. चैतन्यावरच भासलं ते सगळं. लक्षात घ्या. तुमच्या अंतकरण उपहित चैतन्य. रज्जूला अधिष्ठान बी कोण आहे? चैतन्य. त्याला रज्जू उपहित चैतन्य म्हटलंय. रज्जू उपहित चैतन्य, अंतकरण उपहित चैतन्य. थोडं ध्यानात घ्या. आता इथं काय महाराज म्हणतात? म्हणून इथं महाराज त्याप्रमाणे रज्जूपही चैतन्य आश्रित अविद्या ही सर्पाचे उपादान कारण आहे. आता उपादान कारण तर कळालं ना तुम्हाला. घटाला माती उपादान कारण. घटाला माती कोण? उपादान कारण. म्हणजे ज्याच्या वाचून कार्य होऊ शकत नाही त्या कार्याचं ते उपादान कारण असतं. थोडं बारीक आहे का? ज्याच्या वाचून कार्य होऊ शकत नाही त्या कार्याचं उपादान कारण असतं. ते उपादान कारण कार्याच्या मध्ये असतं, कार्याच्या शेवटी असतं, कार्याच्या आधी बी असतं. कार्याच्या आधीमध्ये अंती उपादान असतं. उपादाना वाचून ते कार्य होऊ शकत नाही. तसं इथं म्हणून इथं महाराज म्हणतात त्याप्रमाणे रज्जूपै चैतन्य आश्रित अविद्या ही सर्पाचे उपादान कारण आहे. म्हणून रज्जूपैत असणारी अविद्या ही सर्पाची उपादान कारण आहे. जे सर्प दिसला तिथं बी अज्ञानाचे, पण रज्जू उपै चैतन्य आश्रित अज्ञान ते सर्प आणि अंतकरण उपै चैतन्य आश्रित सर्पज्ञान. काऊन की ज्ञान होतं असतं अंतकरणात. कोणाला ज्ञान कुठं होतं? आता हे तुम्हाला कळायलं कुठं? अंतकरणात कळायलं. आता त्या अंतकरणाला उपहित चैतन्य आहेच. उपहित कोण आहे? जसं तुम्हाला आणखीन सांगतो तुम्हाला. ते पटक्यावाला माणूस आहे त्याला बोलवा बरं. म्हणजे त्याला पटका उपहित माणूस काय म्हणायचं त्याला? पटक्यासहित. पटका म्हणजे माणूस नाही आणि माणूस बी म्हणजे पटका. माणूस विवर्त आहे आणि पटका उपाधी आहे. पटका काय आहे? त्याची उपाधी आहे. म्हणून ते पटक्यावाला माणूस. म्हणून तो माणूस त्या पटक्याहून कसा वेगळा ठरला? त्या उपाधीमुळं. कोण्या उपाधीमुळं? काऊ की बाकी सगळे बोडकेच होते आणि त्याला एकट्यालाच काय होता? म्हणून तो पटक्यावाला माणूस. पटका उपहित माणूस हे शब्द आपले. पटका उपहित माणूस म्हणजे ती पटक्याची त्याला उपाधी. तसं अंतकरण उपहित चैतन्य. आता इथं जे चैतन्य ते कोणतं चैतन्य? अंतकरण उपहित. अंतकरणात जे कळतं ते अंतकरणाला कळत नाही, चैतन्याला कळतं. तुम्हाला कळतं, अंतकर घेऊन कळतं. ज्यावेळेस अंतकरण झोपी जातं तुम्ही नाहीत का? कळलं नाही. आता तुम्ही नाहीत का तिथं? फक्त काय नाही? कळलं नाही. कशामुळं? अंतकरण नाही.
ज्या ज्यावेळेस अंतकरण येतं त्यावेळेस कळण्याचं काय होतो. आता इथं जरी काही काही झोपी जात असतील, जातच असतील बघा, या बोधीतच हे नाही, ही कथा भाग नाही नाही हो. इथं बुद्धी लागती, इथं काय लागती, इथं बुद्धी लागती. हे बुद्धीचा खेळ आहे. जितकी जितकी तुमची बुद्धी सूक्ष्म होईल तसा हा विषय ग्रहण होईल तुम्हाला. हे स्थूल बुद्धीचं काम नाही आहे, सूक्ष्म बुद्धीचं काम आहे. इथं सुग्रण लागत. काय लागत आहे, जसं स्वयंपाकाला बाई कशी लागती, सुग्रण. आणि ती सुग्रणच नाही, उदार बी पाहिजे. कशी लागल, सुग्रणी आणि उदारे. सुग्रणी पण उदार नाही, कसा जमल. हे सुग्रण हे पण कोणाला खाऊ घालीत नाही, वाढीतच नाही कोणाला. काय करायचं तिच्या सुग्रणपणाला. बरं एखादी उदार आहे पण काय नाही, सुग्रण आहे. सत्यानाशच सगळ्या स्वयंपाकाचं. काय सत्यानाशच, काहीही करू द्या तिनं, त्याचं काय सत्यानाश. आमच्या इथे एक वेळेस पीठ भाजायला सांगितलं शिर्याचं, अहो बेसनच. काय झालं त्याचं, ते भाजूच दिलं नाही ना, लगेच त्याच्यात साखर टाकली. काय टाकली, साखर टाकली, मग पाणी टाकलं. मग जमली का चाचणी ती, वेगळं येते. चांगलं भाजावं लागतं, वास यावं लागतो त्याचा, आणि आधी पाणी टाकावं लागतं, आणि ते पाणी पितं मग साखर टाकावं लागते. तसं नाही केलं तिनं. भाजलं कच्चं मच्चं आणि त्याच्यात काय टाकली, साखर. साखरीचं झालं पाणी, मग त्याच्यात काय टाकलं, पाणी. पिठलंच चमच्यानी वाढावं लागले. शिरा कशाने वाढा, ती त्याच वडी तयार होईन. कशी होईल वडी, कच्चंच राहिलं, ते फेकून द्यावं लागलं. पाहुणे याचे पाहुण्यासाठी केलेला, मी करते मग असा सत्यानाश केला. ते चट बाजूला ठेवावं लागलं, दुसरं करावं लागला. मग उदार आहे पण सुग्रण नाही, सुग्रण आहे पण उदार नाही, म्हणून जोड लागत. सुग्रणी आणि बरं जेवणारा तसाच लागतो. रसच नाही, टायफॉइडवाला आणला, बाई सुग्रणी उदारे पण जेवायला कोण बसला, काही खाल्लं तर कडूच लागलं. टायफॉइड महिना झाला, टायफॉइड झाला, आणि तो आणून बसीला भजे कडू लागेल, आमटी कडू लागेल, गळोणी कडू लागेल, काही टाकलं तरी कसं लागायले. तसं नाही, मग इथं बी तसा लागतो बघा जोड. म्हणून तसा जोड लागतो. म्हणून अंतकरण उपै चैतन्य आणि रज्जू उपै चैतन्य म्हणून उपादान कारण आहे, व ती अनिर्वचने मिथ्या आहेत. आणि त्या विद्येचे कार्य सर्प व त्याचे ज्ञान ही दोन्ही अनिर्वचने मिथ्या आहेत. उपादान जी अविद्या, तिच्या समान स्वभावान म्हणजे समान सत्तावान सर्प व सर्पज्ञान ही आहेतच. व अविद्येचा रूपाहून सर्पाचे व सर्पज्ञानाचे रूप अन्यथा म्हणजे निराळे आहे. म्हणून सर्प व सर्पज्ञान ही अविद्येचा परिणाम आहे. सर्प अविद्येच्या तमगुणाचा कार्य आहे, लक्षात घ्या. आता सर्प कोणाचं कार्य, अविद्येच्या तमोगुणाचं कार्य. आणि जे ज्ञान व्हालं अंतकरणात, त्या सर्पाचं काय झालं, ज्ञान. तर अविद्येच्या सत्वगुणाचं काम. कोणाचं काम आहे ते, दोघं अविद्याच. अविद्या कार्यच आहे सर्प ज्ञान बी, आणि अविद्या कार्यचे सर्प बी. पण अविद्याच्या तमगुणाचं कार्य सर्प, आणि अविद्येच्या सत्वगुणाचं काम हे सर्पज्ञान. आणि दोन्ही बी अनिर्वचनीय तुमच्यावर. सर्प बी खरा नाही, आणि सर्पाचं ज्ञान बी काय नाही, खरं नाही. मात्र तुम्ही खरे आहेत. तुमच्या ठिकाणी अविद्या नाही, तुमच्या ठिकाणी अज्ञान नाही. कसं अज्ञान, तुम्ही स्वरूप ज्ञान स्वरूप हे तुमचं. कसं ज्ञान अज्ञान मानता येईल तुम्हाला. हे तुमचं स्वरूपच काय. हां, जसं सूर्याच्या ठिकाणी जर म्हणू लागले तुम्ही, सूर्य दादा रात्र काऊन पाडता तुम्ही, काय म्हणले त्याला, ओ सूर्य दादा तुम्ही रात्र काऊन पाडता हो, आम्हाला दिवस पूर्ण कामाला, आणि तुम्ही पुन्हा काय आणायले. हां, तसंच राहिले आमच्या खारवाड्या पापड्या, तेच चालू आहे बायाचं आता. म्हणून बेजार आहेत त्या.
कशामुळं? खारवड्या, पापड्या, बोटुळे याच्यातच काही न. आता भिजू घातले तर गहू कशा करता? पापड्या करायच्या द्यायला. हे उन्हाळा त्याच्यातच जातं द्यायचा. कशात? याच्यातच बेजार आहेत त्या. आणि काही नाही त्या तशाच डब्यात राहत्या. हो, कोणी खात नाही त्याला. तशाच खारवड्या राहत्यात, तशाच पापड्या राहत्यात, पण लेस आयास ते करायचा, लेस आयास कशात. म्हणून आपला विषय चालला. म्हणून तुमच्यावर तुम्ही ज्ञान स्वरूप आहात. तुमच्या ठिकाणी अज्ञान नाही, तुमच्या ठिकाणी अविद्या नाही. म्हणून तुम्ही विवर्त आहात, याच्याहून वेगळे आहात. या सगळ्याहून कसे आहेत? वेगळे आहात. म्हणून ध्यानात घ्या, ताकातूनच लोणी बाहेर काढ. पण ताक लोणी नाही, लोणी बी ताक नाही. ताक काय नाही? लोणी नाही. आणि लोणी ताक नाही. ताकातच ठुलं. पुन्हा ते ठुलं कुठं? ताकातच ठुलं. पण ताकाचं आणि त्याचं काय नाही? लोणी. लोणीचे ताक ताकाची. तसं आत्माचे लोण्यावानी असू दे आता इथं. पण कसा येतो? लोण्यावानी. घरी ताकाचे सरवर, येथे नवनीताचे पूर. इथं काय आहे? नवनीताचे पूर्ण. आत्मा नवनीत आहे, सार आहे. आणि असणारं शरीर, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी असारे ताक आहे. याला काय म्हणावं? ताक वाटा, पाण्याला बी देऊन टाका. काय नाही तर मग फेकून बी द्यावं. कोणी नाही नाही नाही, मग झाडाला टाकून द्यावं. वाघराला पाजा असलं तर. कारण की ते वाघरू ताकाचं झेंडे म्हणून त्याला ताकावरचा वाघरू म्हणते. म्हणून ताक सांडा दुरी. काय सांडा? म्हणून शरीर, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी हे काय आहे? ताक आहे. आणि आत्मा लोणी आहे, मंथोनी नवनीता. म्हणून हे मंथन, विचाराने मंथन करून आत्मरूपी लोणी घे. म्हणून मंथोनी नवनीता तैसे घे वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. बाकीच्या कथा आणि बाकीचे मार्ग टाकून दे आणि संताचा ऐक. म्हणून मंथन कर विचाराने. साराचा विचार करायचा. आणि हे आसार आहे. म्हणून हे सगळं तुमच्यावर विवर्त आहे. सगळ्याहून तुम्ही वेगळे आहात. सगळ्याहून शरीर, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धीहून बी तुम्ही कसे दे. बघा, हे काही प्रातिभाषिक आणि काही व्यावहारिक आहे. हे आता व्यावहारिक आहे. आणि स्वप्न पडलं की ते प्रातिभाषिक आहे. तुम्ही प्रातिभाषिक बी नाही, तुम्ही व्यावहारिक बी नाही. तुम्ही कसे आहेत? परमार्थिक. म्हणून तुमच्या म्हणून पुन्हा ध्यानात घ्या. आता थोडंसं देह भासलाय तुमच्यावर. शरीर भासलंय, इंद्रिय भासलेत, प्राण भासलेत, मन भासलंय ज्ञानावर. तुमच्यावर भासलंय. हे स्वप्नातला देह कोणावर भासला? स्वप्नातला देह कोण्या माईचा आणि कोण्या बापाचा तुम्हाला मिळाला? स्वप्नात काय मिळाला? मग त्याला कोणचा बाप आणि कोणची माय? लाभान ईश्वराने द्याला का? मग ईश्वराने द्याला नाही, पण ती महाभूताचा आहे का? मग तिथला जो मिळाला का भासला? तो नसल्याला का असल्याला? अरे जितका स्वप्नातला भासला ना, अरे तसा हेव बी भासलाय. तितकाच खोटा. जितका तो खोटा आहे ना, त्याच्यापेक्षा हेव खोटा आहे. स्वप्नातला जितका खोटा आहे तितकाच हेव बी काय भासलेला आहे तुमच्यावर ज्ञानावर. जसा तो भासलाय. आणि भासला नाही, ज्ञान झालं सगळं तिथला. तिथले इंद्रिय ज्ञान झालं, तिथलं मन ज्ञान झालं, तिथले शरीर ज्ञान झालं, तिथली सगळी सृष्टी कोण झालं? म्हणून ज्ञात सत्ता आहे. कोणची सत्ता आहे तिथं? आणि इथं कोणची सत्ता आहे? ज्ञात सत्ता. हे सगळं ज्ञानच झालंय. जे आहे ते कोण आहे? ज्ञान. ज्ञान तुम्ही, ज्ञानदेव तू कैवल्यम, तुम्ही ज्ञान आहे. तर तुमच्यावर हे सगळं भासलंय. म्हणून असणारा असा पुणे विवर्तवाद पाहिला. म्हणून हे सगळं तुमच्यावर विवर्त आहे. आणि यात तुम्ही अधिष्ठान आहात. आणि हे तुमच्यावर काहीच नाही. तुम्ही याच्याहून कसे आहात? वेगळे आहात. हेच विचार सागर सांगायले. उद्याचा विषय उद्या पाहू. पुंडलिका.